11:30 वाजले तरी श्लोक अजून उठलेला नाहीये. त्याची तब्येत बरी नाही. त्याला ताप येतो, जातो आणि बाहेर पण वातावरण इतकं सारं खराब आहे ना, त्यामुळे मी त्याला उठवलंच नाही. जेवढी त्याची चांगली झोप होईल, तेवढंच त्याला चांगलं बरं वाटेल. त्यामुळे मी त्याला काही फोर्स केला नाही. बाहेर वातावरण पण खराबच होतं, तुम्ही बघतायच. आणि जेव्हा मुलांची अशी तब्येत बरी नसते ना, तेव्हा एका आईची अजिबात मनस्थिती नसते कुठलंही काम करण्याची. तिचं मनच लागत नाही. तसंच माझं झालं होतं. आरूचा म्हणजे फक्त सकाळी मी स्वयंपाक आणि पूजा करून घेतली आणि आरूचा टिफिन, अहोंचा टिफिन वगैरे दिला आणि त्यानंतर मी श्लोकजवळच बसून राहिली. त्याच्याजवळ जरा पडून घेतलं, कारण माझी इच्छाच नव्हती काही काम करण्याचं. घरातली सगळी कामं तशीच पेंडिंग होती. 11:45-12च्या आसपास तो उठला असेल. त्यानंतर मी त्याला जरा फ्रेश केलं, मेडिसिन दिले, थोडं खाऊ घातलं आणि तो खेळायला लागला. खेळायला लागल्यानंतर मात्र माझ्या डोळ्यासमोर घरातली सगळी कामं जी होती ना, ती दिसायला लागली. जेव्हा पण घरातली कामं आवरायला उशीर झाला, तर त्या दिवशी मात्र मी नेहमी माझ्या कामांची आणि टायमिंगची रेस लावत असते. 1 तास, 2 तासाचा टार्गेट ठेवते आणि त्यानुसार पटापट कामं आवरते. खूप लवकर आवरून येतं आणि मजा पण येते. कोण जिंकतं ते बघायचं असतं ना, टायमिंग जिंकतो की माझी कामं किंवा मी जिंकते. तर असं असतं. तर आज सुद्धा मी टार्गेट ठेवलं 12:30 वाजता कामं आवरायला सुरुवात केली. 2 वाजता आरू येणार होता. तो येईपर्यंत मला ही सगळी कामं आवरून घ्यायची होती. फायनली मी जिंकलेली आहे. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा. बाय.